मधुरा विठ्ठली यावरे बहुता जन्मा अंते बहुता जन्मा जोडी लागले हाती जोडी लागले मनुष्य देह ऐसा ठाव मनुष्य देह ऐसा धरा पांडुरंगी भाव धरा पांडुरंगी बहु झाला फेरा येथे सापडला थारा येथे सापडला मनुष्य देह ऐसा मनुष्य देह ऐसा पांडुरंगी भाव धरा पांडुरंगी तुका मने जाणे तुका मने जाणे ऐसे दुर्लभ ते शहाणे ऐसे दुर्लभ ते शहाणे मनुष्य देह ऐसा मनुष्य देह
बहुधा जन्मांती बहुधा जोडी लागली से हाती जोडी लागली से मनुष्य देहाय साठा मनुष्य देहाय साठा जोडी लागली से हाती जोडी लागली से हाती मनुष्य देहाय साठा मनुष्य देहाय साठा बहुधा जन्मांती बहुधा जन्मांती बहुधा जन्मांती बहुधा जन्मांती लागली से हाती जोडी लागली से लागली से जोडी लागली से मनुष्य देहाय साठा मनुष्य देहाय साठा जोडी लागली से हाते जोडी लागली से हाते जोडी लागली से हाते जोडी लागली से हाते मनुष्य देहाय साठा मनुष्य देहाय साठा मनोरंगी भाव पांडुरंगी 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 बाब घरी पांडु घरी पांडुरंगी बाब धरे पांडुरंगे बाबा
पांडुरंगी भाव पांडुरंगी भाव बहुता जन्मांती जोडी लागली हाती मनुष्य देह ऐसा ठाव धरा पांडुरंगी भाव बहु झाला फेरा येथे सापडला थारा मनुष्य देह ऐसा ठाव धरा पांडुरंगी भाव तुका म्हणे जाणे ऐसे दुर्लभ ते शहाणे मनुष्य देह ऐसा ठाव धरा पांडुरंगी भाव पांडुरंगा करू प्रथम व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वसिष्ठाय नमो नमः नमस्तुते व्यास विशाल बुद्धे फुलारविंदाय ततापनित्रम् येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रतिभाः समचरण सरोज सांद्र लीलांबुधा जगन विहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंज नेत्रं सदधवलमास्यं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजते जक्स्वरदिप्रदेशं विधीन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यं बोधं चिदानन्दं सद्गुरुं त्वं नमाम्यहं सदा सत्स्वरूपं चिदानन्दकन्दं जगदसम्भवस्थान संहारहेतु स्वव्यक्तिचया मानुषं दर्शयन्तं नमामेश्वरं सद्गुरुं सायनाथं कायमा जीवाने मानिला संतासी कायमा जीवाने
माझी आई मारेल सकाळी. गाया माझी आई मारेल बहुत जन्मांती जोडी लागली हाती मनुष्य द्या ईसा ठावधरा पांडुरंगी भाव प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी या ठिकाणी ज्या विधीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत, 1 वर्षापूर्वी साधारणतः वैकुंठ सुख निवासी बाळासाहेब तात्याबा देवकाते भाऊ यांचं देहाचं विसर्जन झालं. चैतन्य गाभा जो आहे तो पंचतत्वात विलीन झाला आणि तदनंतर ज्या विधिवत क्रिया आहेत देहाच्या उपाधीनं लागलेल्या तुमच्या आमच्या पाठीशी ज्या क्रिया आहेत ना, त्या क्रियामधला आजचा हा शेवटचा विधी आहे. यानंतर या जीवात्म्याचा कोणताही विधी संकल्पित नाही, विधी होत नाही. आणि आजच्या दिवसाला खऱ्या अर्थानं जे जीवात्मा आपल्यातनं गेलेले आहेत त्या जीवात्म्याला शेवटच्या निरोपाची ही पाठवणी आहे. आणि त्या अनुषंगानं आज या ठिकाणी समस्त देवकाते परिवाराला अधिष्ठित राहून आपण या ठिकाणी आलात. 1 मुलगा 2 मुली असा बाबांचा व्यावहारिक प्रपंच. श्री बबनराव बाळासाहेब देवकाते, सौभाग्यवती लीलाताई दादाराम शेळके, सौभाग्यवती लहानाबाई बाळासाहेब महानोर, ही 3 अपत्ये यांना बरोबर घेऊन गंगा भागीरथी माऊबाई बाळासाहेब देवकाते यांच्या संगतीनं हा संसाराचा गाडा पुढे ओढत ओढत आले. उपाधीनं आणि कर्मधर्म संयोगानं संचित क्रियामान आणि प्रारब्धाचा संयोग या भूलोकातला त्यांचा सुटला आणि उतार वयात पूर्ण आयुष्य जगून ते आपल्यातनं निघून गेले. कौटुंबिक व्यवस्थेनं परिवाराच्या वतीनं आज हा श्राद्धविधी विधिवतपणे पूर्ण झालेला आहे. आणि त्या विधिवत पूर्ण झालेल्या विधीच्या निमित्तानं आज या ठिकाणी जगदवंदनी देवनिवासी वारकरी संप्रदायाचे अर्धवी असणारे तुकोबरा यांचा 4 चरणाचा मानवी जीवाचं देहाचं मूल्यमापन सांगणारा गोड अभंग आहे. तसं पाहिलं तर संतांचं प्रत्येक वचन हे तुमच्या आमच्या जीवनाचं मूल्यमापनच आहे. आपण नेमकं कोणत्या साच्यात, आपण नेमकं कोणत्या रस्त्यानं, आपला नेमका जीवनाचा प्रवास कसा आहे याचा निर्देश म्हणजे संतांच्या स्वानुभवातून निर्माण झालेले अभंग आहे. हे काय असं एका ठिकाणी बसून आठवून तयार केलेले नाही. आणि अशा अभंगातनं, अशा शब्दरचनेतनं तुमच्या आमच्या जीवनाला जीवनाचा अर्थ कळावा हा संतांचा खऱ्या अर्थानं उद्देश आहे. आणि तो उद्देश सफल जेव्हा होतो ना तेव्हा ज्ञानदेवांचं स्वप्न साकार होतं. ये मराठीचे नगरी ब्रह्मउद्देचा सुकाळू करी दिनेगिने सुखचावरी हो द्या जगा. जे वचन ज्ञानोपरायांनी प्रमाण मांडलेलं आहे ते वचन सत्यत्वाला जाईल. म्हणून संतांचं वचन कळवून घेतलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे, त्यानुसार जीवनाचं मार्गक्रमण केलं पाहिजे. त्यासाठी तुम्हा आम्हाला या भूलोकावर भगवंताने दिलेलं 100 वर्षाचा खूप मोठा स्पेस आहे. आणि या स्पेस मध्ये, यंत्रामध्ये खूप काही आपल्याला साधता येतं. पण अनावधानाने म्हणावं की माईक प्रभावाने म्हणावं आहे ते आयुष्य सुद्धा आपल्याला कमी पडतं. आणि मग हाती आपल्याला काहीच लागत नाही. म्हणून सत्सद विवेकानं आपल्या जीवनाचा जो विचार करतात ना ते भगवत भक्त बनतात. संतांच्या विचारानं जे चालतात ते साधक अवस्थेपर्यंत जातात. जे साधक अवस्थेच्या रस्त्यावर मार्गक्रमण करतात ते शेवटी सिद्ध होतात. आणि जे सिद्धत्वाला जाऊन पोहोचतात ते देवाचे होतात. विठाला
आणि म्हणून असा भगवंताचा जीवनाचा अर्थ सांगणारा जो जीवनातला तुमचा आमचा प्रपंच आहे, त्या प्रपंचाला योग्य दिशा मिळावी याकरता संतांचं योगदान तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये महत्वाचं आहे. आणि म्हणून संत विचारानं तुम्ही आम्ही जीवनाचा अर्थ समजून घ्यावा याकरिता ही कीर्तनाची सेवा आहे. आणि ऋणानुबंध तो आहे परमश्रद्धेय परमादरणीय क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु गुरुवर्य नामदेवजी अप्पा बिलाडे यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये माझं येणं आमचे आदरणीय गुरुबंधू हरिभक्तीपरायण देवीदासजी महाराज डहाळे यांच्या माध्यमातून, तसेच आमचे शेळके भाऊ यांच्या संबंधाने या ठिकाणी ऋणानुबंधित झालो. मागील वर्षापासून तुमचा आमचा चांगला परिचय झालेला आहे आणि त्या परिचयामधून तेव्हापासून आम्हाला लाभलेले म्हणण्यापेक्षा एक भरपूर दिवसापासून जे आमच्या कायम सहवासात संपर्कात असतात असे आमचे गुरुवर्य नामदेवजी अप्पा बिलाडे यांच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या ह्या ज्या कड्या आहेत, त्या कड्यामध्ये परमश्रद्धेय परमादरणीय आमचे रवींद्रजी महाराज वाघ, जे या परिसरामध्ये परमार्थ जिवंत राहावा याकरिता आटोकाट प्रयत्न करत आहेत. आणि त्या परमार्थाला खऱ्या अर्थानं ज्ञान संजीवनी मिळावी यासाठी परमश्रद्धेय आमचे सुभाषजी महाराज कुलकर्णी असतील, आमचे संजयजी महाराज बांगर असतील, तसेच ही लहानी लहानी लेकरं जे घडवण्याचं अतिशय महत्वाचं काम करत आहेत असे आमचे रामजी महाराज गुले असतील, भक्ती वेदांताची गुरुकुलाचे सर्व विद्यार्थी असतील, कृष्णाजी महाराज रायकर गायनाचार्य, रायकर महाराजांची ही संस्था आहे. आणि या संस्थेच्या माध्यमातून हा तुम्हा आम्हाला उभा झालेला संच आहे. मृदुंगाचार्य ओंकारजी महाराज ननवरे असतील, सर्वच आपण बरोबर खेळीमेळीमध्ये साऊंड सिस्टीम वाले भाऊ जे असतील, ओम प्रकाश जी कोरड्यांची साऊंड सिस्टीम आहे, पण साऊंड सिस्टीम ओढली तुम्ही ओढली नाही. आणि काही रोल घेऊ नका, ज्यांना ऐकायचं आहे ना तेवढाच आवाज द्या, आम्हाला दिलं तरी चालेल. असो, भक्ती आनंदाचा जो जीवनाचा पर्वाचा आलेख आहे, तो आलेख तुम्ही आम्ही प्रत्येक जण निर्माण करत असतो. आपली वही आपण लिहित असतो, बरोबर. तुमची वही लिहून झाली का? चालू आहे लिहायचं का? जीवनाची जी वही आहे ना, ती जीवनाची वही जी आहे ना, ती वही एकदा घ्या हातात आणि माझ्या वहीमध्ये मी काय काय लिहिलंय आणि मी काय काय अनुभवलंय, मला काय काय अनुभवायचं आहे, काहीतरी माणसाचं टार्गेट असावं. जे जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये टार्गेट नाही, इच्छित असणारं स्थान आपल्याला गाठायची मनात इच्छा नाही, तोपर्यंत आपला प्रवास म्हणजे भंपकपणा आहे. म्हणून जीवनामध्ये टार्गेट असावं, ते व्यावहारिक असू नाही तर आध्यात्मिक असो, पण टार्गेट ठेवा ना. निवळ जगू नका. ते टार्गेट जेव्हा तुम्ही त्या टार्गेटनं त्या इच्छित असणाऱ्या स्थानापर्यंत जाण्याकरिता तुमचा जो प्रयत्न चालणार आहे ना, तो प्रयत्न जेव्हा चालू होईल ना, तेव्हा त्या मार्गावरती तुम्हाला उपदेश गरजेचा, कळलं का? आणि हा जो उपदेश आहे, तो उपदेश तुमच्या आमच्या जीवनाचं सार आपल्याला सहज उपलब्ध करून देईल एवढी खऱ्या अर्थानं क्षमता साधू संतांच्या ग्रंथ संपदेमध्ये, त्यांच्या ज्ञानतत्वामध्ये आहे. म्हणून संतांचं आपल्या जीवनामध्ये असणं हे महत्भाग्य आहे. आणि संतांच्या जीवनात आपल्या असण्याच्या महत्वाक्याचं कारण आहे की आपल्याला आपला जीवनाचा अर्थ कळावा, आपल्याला आपलं जीवन कळावं, आपण आपल्या जीवनाचा प्रवास नेमका कोणत्या दिशेने करत आहोत याची माणसानं शहानिशा केली पाहिजे. व्यावहारिक जीवनामध्ये आपण आवक किती झाली, आपली जावक किती आहे, आणि आपण शिलकीला किती ठेवतो याचं तंतोतंत नियोजन प्रत्येक जण करतो की नाही? नवनाथ भाऊ, प्रत्येकाचं नियोजन आहे. आमच्या नवनाथ भाऊचं दुकान आहे, वहीच ठेवू नका, जमल का व्यवहार? कारण हिशोब जो आहे ना, तो गरजेचा आहे. जसं व्यावहारिक जीवनाचा हिशोब गरजेचा आहे, तसा आध्यात्मिक जीवनाची वही नसावी का? त्या वहीमध्ये आपण नेमकं काय लिहून ठेवलेलं आहे त्याचाही आपण विचार करावा, आणि आपल्याला काय लिहायचं आहे याचा सुद्धा विचार करावा. लिहायचं म्हणजे काही लिहायचं नाही, जे अनुभवाला आलं ते लिहायचं आहे. आणि अनुभवाला आलेलं जे लिहायचं आहे ना, ते इतरांना देखील मार्गदर्शक जेव्हा ठरेल ना, तेव्हा तुमची वही न ठरता चरित्र बनेल. विठाला तेव्हा अशा विधी होतात की कुठेतरी या परिवाराला आधारवड म्हणून, या
बाबांची भाऊंची भूमिका महत्वाची होती. आणि जुनी माणसांनी खऱ्या अर्थानं जीवन जगलं, मग ते कष्टाचं असू नाही तर काय असू. प्रत्येक जण म्हणतो बोलता बोलता जुनी माणसं खूप कष्ट करीत, पण जुनी माणसं कष्ट करत होती तर जुनी माणसं सुखी पण होती. हे कुठं विसरलो तुम्ही आम्ही सुखाच्या व्याख्या काय केल्या नेमक्या, सुखाला नेमका आपण कोणत्या दृष्टीने बघत आहोत हे सुद्धा कळणं महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं सुंदर घर म्हणजे सुख आहे का? गरम होतं म्हणून वरून फॅन फिरणं म्हणजे सुख आहे का? हा, खूप दमट हवा मिळते आहे म्हणून एसी लावला म्हणून सुख आहे का? पैशाचे बंडल खिशात असले म्हणजे सुख आहे का? गळ्यात मौल्यवान असणारे दागिने घातले म्हणजे सुख आहे का? जे काही तुम्ही आम्ही सुखाला अनुभवून बसलो किंवा सुख मानून बसलो, त्या गोष्टी सुखाला कारण आहे का याचा विचार जोपर्यंत घडत नाही ना, तोपर्यंत जीवन घडणार नाही. जुनी लोक त्या जीवनाच्या अर्थाकडे वेगळ्या भूमिकेतनं पाहत होती, म्हणून जीवन सुंदर जगली. त्यांच्या जीवनामध्ये आटापिटा नव्हता, अट्टास नव्हता. आमचे गुरुबंधू आहेत हरिदासजी महाराज ठोकळ, त्यांचे वडील वारले आणि त्या दशक्रिया विधीला जाण्याचा योग माझा आला. आणि नेमकं त्या अगोदर तिथं रामकथा झाली होती आणि त्यावेळेस आम्ही त्यांच्या इथं भोजनाला गेलो. नीट ऐका बरं. आणि ते बाबा जे आहेत त्यांच्या परिवाराच्या आधारवर सोप्यावर बसलेले होते. जुनी माणसं बघितली की मला कळवळा आहे. मग मी जाऊन बसलो. मी म्हटलं बाबा बरं आहे का? म्हणे हो. जेवण म्हणे तुम्ही याची वाट पाहिली, तुम्ही लवकर नाही आले, आम्ही जेवून घेतलं. म्हणलं बरं ठीक आहे. म्हणलं तुम्ही किती वाजता जेवता? म्हणे भाऊ माझा नियम चुकत नाही, 9:30 वाजता मी जेवतो. पहा. आणि म्हटलं बाबा आता किती वेळ चालू आहे? मी काय नाही भाऊ 102 चालू आहे. म्हणलं बाबा तुम्ही कधी हसता की नाही? म्हणे मग म्हणजे मला हसायचं म्हणजे त्यांचे दात पाहायचे. दातही पण व्यवस्थित होते, सर्व काही ठणठणीत होतं. मग मी म्हंटल बाबा तुम्हाला काही आजार, काही पीडा, दुखणं बिकणं? काय नाही भाऊ एकदम व्यवस्थित आहे. मी म्हंटल व्यवस्थित आहे, आम्ही तर 50 गोळ्या खाऊ खाऊ कीर्तन करू राहिलो. बसणाऱ्याचे तर विषयच वेगळा आहे. बरोबर आहे की नाही? मग मी म्हंटल बाबा हे कसं शक्य आहे? मग मला ना तुमचा इतिहास जाणून घ्यायचा. मग त्यांनी त्यांचा इतिहास सांगायला सुरुवात केली. म्हणे भाऊ त्या काळात काय होतं का आमच्याकडं बैल होती. काय होतं? बैल. आणि अवजार होती. कशाची? लाकडाची. शेतीची होती पण लाकडाची. हा. आणि त्यावेळेस शेतकरी सुज्ञ शेतकरी कोण समजलं जायचं? ज्याची लाकडाची अवजार उत्तम आहे तो उत्तम शेतकरी म्हटलं जायचं. बरोबर ना आप्पाजी? आणि आम्ही आमचं जीवन जगायचो, दररोज शेतात खपायचो. म्हणलं मग बाबा तुम्ही कुठे फिरलेच नाही का? म्हणजे नाही भाऊ एकदाच फिरलो. म्हणलं कुठे गेली ते? म्हणे बाजारला. म्हणलं बाजारला? म्हणे हो. म्हणलं बाजारला कशाला गेले? काय नाही म्हणजे मला घरच्यांनी सांगितलं बाजार करून आण. त्यावेळेस आमच्याकडे का पैसे होते का? म्हणलं मग गेलो ज्वारी घेऊन विकायला. डोक्यावर आहे ना 3 पायली ज्वारीचं पोतडं घेतलं, डोकं गोणी बांधली आणि गेलो घेऊन. म्हणे पण मी तिथे गेलो, संध्याकाळपर्यंत थांबलो, पण माझी ज्वारीच कोणी घेतली नाही. परत मला कोणी बाजारला पाठवलंच नाही. मी असं काय झालं? म्हणे मला माहितीच नाही. ती ज्वारी पोतं खाली सोडावं, जसं लोक बसले तसं उलगडून ठेवावं आणि ओरडून सांगावं 2 रुपये पाहिजे, 4 रुपये पाहिजे, जे भाव असेल ते. मी फक्त डोक्यावर घेऊन बसलो दिवसभर. म्हणलं मग? आणि त्याच्यामुळे ना मला घरच्यांनी सांगितलं तुला व्यवहाराची अक्कल नाही, तू तुझी शेती, तुझे बैल आणि तुझं घर सांभाळ, बाहेर निघायचं नाही. मी विचार केला या माणसानं व्यावहारिक जीवनामध्ये कधी पाऊल ठेवलं नाही. यानं फक्त त्याचं जे जीवन आहे ते जीवन सूत्रबद्ध पद्धतीनं जगलं, इतरांशी संपर्क ठेवला नाही. तो 102 वर्ष जगून गेले. आपण उठल्यापासून तो झोपेमध्ये सुद्धा विचारांच्या कावरामध्ये जगतो. दिवसाभरात आपल्याला जगाच्या भोवतालीच आपलं जीवन आहे आणि एवढ्या जगाच्या भोवताली जीवन जे आहे ना ते जीवन आपण जगत असताना या तर काम ड्युटी वेगळी तुमची. आता पोळा फुटेल तिकडे जावं लागत. आज मुख्यमंत्री यायचे आहे ना, लग्न पण आहे, चौखत जावं लागतं. नाही गेले का
काय उपयोग? विलक्षण होतो किती करते लागणार नाही तर सांभाळावं. तर ती काय इंद्रप्रस्थ आहे, जाऊ दे. कारण त्या इंद्रप्रस्थामध्ये मान अपमान या सर्व गोष्टी अनुभवल्या जातात. त्या सहवासात असावं असं सर्वांना वाटतं. बाबांचं मी सांगत होतो की ते असे जे बाबा आहेत ते बाबा सुंदर आयुष्य जगले. फक्त त्यांनी काय केलं, विचाराची जी ठेवण आहे ना ती व्यवस्थित ठेवली. आपल्या आपल्या जीवनाचा प्रवास त्यांनी सूत्रबद्ध पद्धतीने केला तर उत्तम आयुष्य जगून गेले. आम्ही प्रत्येक क्षणी प्रत्येक ठिकाणी आपला जो विचार आहे ना तो विचार विस्तारित होतो आहे. आणि विस्तारित जीवनाच्या प्रवासामध्ये आपल्याला जीवनाचा अर्थ सुद्धा समजत नाही. बघा, तुम्हाला मी दुःखाचं कारण सांगतो सोप्या भाषेमध्ये. आपण दुःखी का? तुमच्या आमच्या गरजा वाढल्या म्हणून आपल्या जीवनात दुःख आलं. तुमच्या आमच्या गरजा कमी करा, तुम्ही सुखाचे ढेपलं आनंद उपभोगू शकतात एवढं सुख आहे. पण आम्ही काय वाढवलं? गरजा. ज्या नको त्या गरजा अंगीकारून घेतल्या. त्याचा परिणाम काय झाला? आपण सुखापासून बाजूला गेलो. दुःख कसलं आलं? दुःखही मिळणार काहीच नाही, नादी लागलो फक्त. कशाच्या? या जीवनाच्या व्यावहारिक सत्तेमध्ये नादी लागलो. मी कायम सांगतो, नादी लागा पण नाद करू नका. कारण नादी लागायचं तेवढ्या वेळा पडतं, पण नाद केला का तेवढं तो पूर्ण माणूस त्याच्यात रमून जातो, स्वतःला हरवून जातो. उत्तम आयुष्य जेव्हा मिळतं ना तेव्हा ती जी व्यक्ती आहे ना त्या व्यक्तीनं विचाराची जी बांधणी आहे ना ती एक ठराविक चौकटीमध्ये जर केली तर निश्चित आयुष्य चांगलं मिळतं, जगता येतं. मी त्या हरिभाऊंच्या वडिलांच्या इतिहासाचं जाणून घेतल्यानंतर मला कळलं का आयुष्य असं जगता येतं. आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण आयुष्याला पुढे घेऊन चाललो याचा तपास लागत नाही. पण जुन्या माणसांनी कष्ट खूप केले, ही भूमिका होती माझी सांगण्याची. आणि त्या कष्टातनं परिवाराला कुठेतरी त्यांनी उभं केलं. हल्ली पुढे परिवार डेव्हलप झाले, परिवाराने प्रगत्या केल्या. आज यशाची शिखरं गाठतायत व्यावहारिक सत्तेतली. आणि ती व्यावहारिक सत्तेतली यशाची शिखरं गाठतायत म्हणून जुनी माणसं जी आहेत ना त्यांची कष्ट संपत नाही, की म्हणा ते कष्ट दुर्लक्षून चालणार नाही. कारण त्यांनी जे केलं ना त्या पायावरच आज आपण आपलं जीवन मागेला आधार बहुतांचा. मागचा जो आधार आहे ना तो आधारच महत्वाचा आहे. म्हणून आधारवड बनलेले भाऊ आज आपल्यातनं निघून 1 वर्ष झालं. आणि 1 वर्ष झाल्यानंतर देहाची विधीच्या क्रिया ज्या आहेत ना त्या क्रियेचा आजचा हा शेवटचा टप्पा आहे. हे बघा, आपण जी गोष्ट जाणू शकतो ना त्याचा उपभोग घेतो. ज्या गोष्टीचा उपभोग घेतो ना त्याचा आनंद जो आहे ना तो आनंद आपण प्राशन करीत असतो. परंतु ज्या गोष्टीला आपण आपल्या भोवती जरी घडली ना तरी जाणू शकत नाही किंवा त्याचा अनुभव घेऊ शकत नाही ना त्याचं पर्व जे आहे ना त्या विधीमध्ये मोडत. कळलं का? हे बघा, अनुभूती घेणं स्वतः तोच आनंद चाखणं हा सोहळा झाला. परंतु स्वतः मात्र साक्षी असून ना साक्षी नसून जेव्हा आपण त्या गोष्टी आपल्या भोवती लादल्या जातात ना त्याचा आपल्याला लवलेश नसतो. परंतु आपण त्या ठिकाणी प्रमाण मानलं जातो ना त्याला विधी म्हणतात. म्हणून मेल्यानंतर सोहळा होतो का विधी? सोहळा होतो संतांचा झाला, आपला नाही होत. मेल्यानंतर अंत्य विधी, रक्षा, दशक्रिया, श्राद्ध, नामकरण, मधुप्राशन, म्हणजे ज्या विधीला आपण आपल्या भोवती जरी घडलं ना तर आपल्याला त्याचं काही सारतत्व जे आहे ना ते अनुभवता येत नाही, पण आपल्या भोवती घडतं म्हणून त्या विधी आहे. त्या विधी इतरांनी कराव्या लागतात आणि सोहळा जो आहे ना तो स्वतः अनुभवतो. लग्न सोहळा आहे तो, पण त्याचा अनुभव आपण घेतो. बरोबर आहे का नाही? छम्मक छल्लो, तिच्याबरोबर संसार, मग तो आनंद, मग फोटो, मग फलाना, मग धमक चालूच राहतं. बरोबर आहे ना? पण विधी त्या इतरांनी कराव्या लागतात. त्या केल्याशिवाय पर्याय पण नसतो. कारण ही सामाजिक व्यवस्था आहे. वेदशास्त्रीय जीवनाचा आपल्या जीवनातला जो अंकुश आहे ना तो अंकुश विधीवर अवलंबून आहे. म्हणून माणूस मेल्यानंतर जो माणूस आपल्यातनं गेला त्याच्यावर अतोनात प्रेम कुटुंबाचं, जिव्हाळ्यानं जी मानली गेलेली असेल त्यांचं प्रेम, ती व्यक्ती आहे तिच्यावर प्रेम करत होते, ती व्यक्ती गेली म्हणून धाय मोकळून रडतात ना. आणि त्याच व्यक्तीला घेऊन
स्मशानात जातात आणि आपल्या डोळ्यात देखत त्याला जाळून पण टाकतात. का बरं? कारण विधी ह्या कराव्याच लागतात. असं झालं का माणूस मेला आणि तसाच ठेवला. ठेवू शकतो का आपण? काही धर्मामध्ये ठेवतात, पण ठेवलं तरी त्याची पण व्यवस्था वेगळी आहे. तो सहज असा ठेवता येत नाही ना पेट्यांमध्ये. बरोबर आहे का नाही? याचा अर्थ असा आहे की हे जे शरीर आहे ना, हे शरीर नष्ट करणं ही विधी आहे. आता नष्ट का करावं याचं कारण पण आहे. बघा, माईक प्रभावानं निर्माण झालेल्या ज्या ज्याही गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी, ज्या गोष्टी नष्ट होणाऱ्या आहेत ना, त्या गोष्टी वास्तवात सत्य नाहीये. म्हणून आपला देह कसा आहे? हा देह नाशिवंत. गोविंदा एका लहान गेला त्या आईनं जीवनाचं सत्य सांगितलं तर ते शब्द अमर झाले. बरोबर आहे ना? झोका देता देता मांडीवर घेऊन म्हणा, थापटून म्हणा, जे असेल पुढे आपण पाहिला होतो, पण शब्द तर पुढे आले ना. त्या आईनं त्या लेकराला थापटताना म्हणाले, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी वरी चर्म घातले रे, कृमी कीटकाचा सांधा, रव रव दुर्गंधी रे, अमंगल तिचा बांधा. कोणी सांगितलं? कोणाला सांगितलं? त्याला समजत होतं का? त्याला उपदेश केला. त्याला उपदेश केला तर तो इतिहास झाला. इथं शहाण्याला सांगू राहिलो तरी ते ऐकत. हा, तुम्ही उपदेश केला तुमच्या लेकराला आणि उपदेश करताना सांगितलं, हा मृत्यू लोक भाऊ एकदाच भेटतो, लहानाचा तू लवकर मोठा तू होतो, कुठेतरी चांगली नोकरी तुलाच मिळते. म्हणा ना आपलं जीवनाचा अर्थ. मग तुझं लग्न होईन, मग तुझं फलाना होईन, मग तुझं गुतवलं तुम्ही पोरानं. हा, ती आई होती, तिने जीवनाचं सत्य सांगितलं. आता तरी पुढे हाच उपदेश, आता तरी पुढे हाच उपदेश, आता तरी पुढे हाच उपदेश, आता तरी पुढे हाच उपदेश. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. उपदेश फक्त सांगायचा.
संत सांगून गेले, कीर्तनकारही सांगून राहिले, लोक थोडे ऐकणार आहे. हा, सांगणाराही ध्यानावर नाही, ऐकणारे ध्यानावर नाही, पण ज्यांनी लिहून ठेवलं ना त्यांचं ध्यान आणि मन एकत्र लक्षात ठेवा. म्हणून शब्द जिवंत आहे. माणसं मी आता तरी पुढे हाची उपदेश, उपदेश जाणत्यानं करावा. उपदेश ज्याला जाणून घ्यायचा आहे ना त्यांनीच ऐकावा, बाकीच्यांनी बाजून निघून जा. आणि असा जो उपदेश केला तो उपदेश कसा आहे, हा देह नाशिवंत, याचं सारं तत्व सांगितलं. म्हणून शरीराला नष्ट करावं लागतं. मूळ भूमिकेकडे येतो, कशाला तुम्हाला जास्त लोड घेऊ. बघा, याला नष्ट करावं लागतं, याला ठेवता येईल. 3.5 तासात विघटन प्रक्रिया शरीराची चालू होते. गेल्यानंतर मी मेल्यावर आहे ना 3.5 तासात सुरू होणार. हा, डिस्पोज व्हायला सुरुवात होणार शरीर. मूळ स्वभावात हे शरीर येणार, याची दुर्गंधी सुटणार. माझी बर का, तुमची मला नाही माहिती. हा म्हणा आता का एखाद्याला मी म्हटलं तुम्ही मेले, तर तो एकदम मी कीर्तनात बोललो, समजा भाऊ तुम्ही मेले, उठून उभा राहिला, मी का मरू म्हणे, मला का मारतो म्हणे. इतके एवढे लोक आहेत मरणाला घाबरू राहिले. मला सांगा, तुम्ही मरणाला किती घाबरले तरी एक दिवस ते मरण जे आहे ना ते तुम्हाला एकदा वरणार आहे का नाही, एकदा तरी लग्न लावणार आहे ना तुमच्याशी का नाही. देह जाणार जाणार देह जाणार जाणार त्याचे काळोबा खाणार. हे शरीर जाणार, हे शरीर संपणार आहे, या शरीराचा अंत होणार आहे. अंत झाला म्हणजे तुम्हाला काही नाही झालं तरी 8-10 तासात घराच्या बाहेर पुरं आयुष्य लावलं पणाला. घर बांधलं बर का, इतकं सुंदर घर बांधलं, 10 लाख रुपये नुसते बाथरूमला खर्च केले बर का. 10 लाख रुपये बाथरूमला खर्च केले. आणि मेल्यावर ना लोक म्हटले 10 लाख रुपये घातले बाथरूम मध्ये, त्यानं आंघोळ तिथं घालतील का, कुठं घालता आंघोळ निघाय. कारण शाश्वत सत्य जे आहे ना ते सत्यच आपल्याला घेऊन चालणार आहे. आपली तुमच्यात ते आहे म्हणून तुम्हाला किंमत आहे. एकदा तुमच्यातलं ते गेलं ना तुम्ही शून्य झाला. चाले शरीर कोणाची जाणते, चाले शरीर कोणाची जाणते, चाले शरीर कोणाची जाणते, चाले कोण बोलवितो हो देखो याला नष्ट करावं लागेल, याला बाहेर घेतील, याला आंघोळ घालतील. कोणत्या पाण्यानं, गरम पाण्यानं. आता मी रात्री आप्पाजींकडे आलो, सकाळी आंघोळ करायची होती. आप्पा म्हणे हे गरम पाण्याचं आणि हे गार पाण्याचं. आणि माझं काय झालं, ते गरम पाण्याचं दांडकं टाकलं खाली,
पाणी खडक अंगावर घ्यायला लागलं, मग खांदा भाजला माझा. मी लगेच इकडलं चालू केलं, कंट्रोल केलं लगेच पाणी. शरीराला जे तापमान सहन होईल ते पाण्याचं बॅलन्स घेऊन आंघोळ करतो आपण, बरोबर आहे की नाही. मेल्यावर नाही, मेल्यावर गार पाणी टाकता का आंघोळीला बघा, नाही. का माहिती का, टेस्टिंग येते. उठतो का काय, कडक ओतून जर बघितलं उठला तर उठला, उठतो का, मग खात्री होती हा काय उठत. मग घाला म्हणे याला कपडे. मग कपडे असे नाहीये, मैताचे कपडे वेगळे मिळतात, त्याला खिशेच नाही, खिशे नसतात बर का. आयुष्यभर खिशात घातलंय, आयुष्य खिशात घातलं, आणि शेवटी बिगर खिशाचे कपडे घातले, हारबीर घातले, गुलाल बिलाल टाकला, आणि मग सुतळीनं बांधून टाकला, आणि वरून पण सुतळीनं पॅक करून टाकला. का, खालचे जे घेऊन चालले, हा जर उठला ना खालचे वर जाते. मला सांगा तुम्ही, मेलेला माणूस जिवंत झाला. एक माणूस खूप रडत होता, माणूस गेलाय, त्याचा जो जिवाळ्याचा माणूस गेला, आणि स्मशान भूमीमध्ये सर्व एकत्र आले. सत्य घटना आहे बरं का, मेरठ मधली, सत्य घटना आहे मेरठ मधली. आणि त्याला चिता वगैरे रचली, आणि त्याला पेटून द्यायला लागली. आणि जो आहे ना, जो रडत होता तो त्या चितेत उडी टाकायला पाहिजे. दादा नाही तर माझ्या जीवनाला अर्थ. आणि दादा काही क्षणामध्ये दादानं तिथे सरण जे आहे ना, ते सरणाची सर्व लाकडं फेकले, आणि दादा उठला ना, उभा राहिला. जो रडत होता ना तो पुढे पळत होता, आणि दादा त्याच्या पाठीमागे झाला. आणि ते असं म्हणत होता का मला चित्ते उडी घ्यायची. मेलेला माणूस जिवंत होण्याची कल्पना सुद्धा केली तरी मनात भूत येतं, भूत येतं का नाही. म्हणजे ही आपली जीवनाची अवस्था आहे. भूत साक्षात आपण, तरी पण आपण एवढे नादी लागलो समाजा व्यवस्थेत. बघा, त्याला बांधून टाकला, त्याला स्मशानात नेला. बांधोनी देती नमाची हाती, बांधोनी देती नमाची हाती, भूषण काढोनिया, भूषण काढोनिया, बांधोनी यमाच्या हातात देहाचं जे कर्म आहे, जे निषिद्ध कर्म आहे ना, त्या निषिद्ध कर्माचं शासन देण्याकरता यम आहे. आणि देहाच्या हातानं जे शुद्ध कर्म झालं ना, त्याची मोजमाप करण्याकरिता भगवंत. याच देहानं यमाकडे जाता येतं, आणि याच देहानं देवाकडे पण जाता. तिरडीवर टाकला, पेटून दिला. आपली चालू आहे ना, ते अंतिम चालू आहे ना आपला, बर का. आणि मग लोक म्हणतात पाणी पाजत आले. मग जिवाळ्याची जी आहे तो भला मोठा गागर घेता. मग लेक वगैरे असेल, बहीण असेल, ते हाताला खांद्याला हात, आणि एक जण गाईड करायला असतोच आपल्या मधला. तो एक दगड, मग तीन चक्कर झाले का सोडा, पळा पुढे, ठोका बोंब, निघा. बोंब मारणाऱ्याला माहित नाही का मारायची, सांगणाराय पण सांगू राहिला, पण त्यालाही माहित नाही का बोंब ठोकायची. आणि बिचार जे पाणी प्यायचंय ना, त्यानं तर घोडभरही पिऊ शकत नाही, कारण खेळतच नाही, कोणाचाच कोणाला मिळ नाही. पण तिथून निघाले का लगेच बाजूला येऊन बसतात, आणि एक लिंबाचं पान झाड आहे की इकडं आहे ना, मग ते लिंबाचं पान, त्याच्यावर इतकं गिराईक ना, ते पान खायसाठी काय करूया. मग आपला नंबर नाही. एकाला गोड लागलं, आमच्याकडे घडलेली घटना आहे. एकाला पान गोड लागलं, आणि तो त्यानं दुसरा मला गोड लागू राहिलं.
तू दुसरा काय म्हणतो, तो नंबर 1 काय ते डोक्यात घेऊन संध्याकाळी 4:30 वाजता गेलं ना ते. लिंबाचं पाला का खावा त्याचा सिद्धांत आहे. तुम्ही बघा, कितीही लिंबाला तुम्ही साखरेत घोळा, त्याचं कडू पण जातं का? जातं का? लिंबाच्या झाडा साखरेचे आळे तरी काय फळे गोड होती. वा. तरी काय फळे गोड होती. लिंबाच्या झाडा साखरेचे आळे तरी काय फळे गोड होती. लिंबाच्या झाडा साखरेचे आळे लिंबाच्या झाडा साखरेचे लिंबाच्या झाडाला आळं केलं आणि त्या आळ्यात साखर टाकली तर फळ गोड आहे का? लिंबोळी गोड लागेल का? हा, तसा हा संसार हा भूलोकात आला, यानं एवढं जीवनाचं कार्य केलं, पण याच्याच्यानं सुद्धा संसार गोड झाला नाही. आणि हा संसार कडूच राहणार आहे, हा संकेत आहे त्याच्यातला. मग घरी जाणार, मग 10 दिवस चुलबन, त्याच्या इथे कुणी गेलं ना त्यांनी चूल पेटवायची. मग शेजारी पाजारी भावकीचे आहे भाकरी आहे की, जाता ना आपण नाही का? हा म्हणा ना, जातो. भाकरी घेऊन जाताना ह्यांचं जास्त पुढे असतात, आपण नाही एवढे भाकरी घेऊन जाय, पण ह्या तिथं गेल्या का जिचं कोणी गेलं का तिच्या पैसे जाऊन बसतात, गप नाही राहती. पण जाऊ द्या, सावलीच होती खरंच. भाऊ नाही ना तर मला नुसता उदास पडला ना सिग्नल तिचा. तिला रडू रडू घेतात, खाऊन नाही देत नाही. नंतर तिलाही माहिती होतं हे तेवढंच काम आहे यांचं, मग तिने त्याच करते, नंतर नाही रडत. आणि तिला रडवलं का बाहेर येतात, आता किती भूक, आता काय उपयोग. जिथे पण नाही गुढी मेले बंधन थोडी हीच झाली संत. आला बोलता बोलता राग सावलाय, राग सावळली शरीर ज्याचे त्याच समर्पिले. मग 10 दिवस दुखवटा पाळला आणि 10व्या दिवशी सारे एकत्र आले. ज्या दगडानं गागर फोडली ना, तो दगड प्रमाण आहे. आता तो दगड आश्म जो आहे ना, तो प्रमाण आहे. आणि तो आश्म त्या ठिकाणी मांडला, पिंड पाडला, डोक्या केल्या, सारी नारळ गोटे झाले आणि पिंडापाशी बसले आणि कावळ्याला म्हणून राहिले, घे ना घे ना. काकस्पर्श झाला म्हणजे पिंडदान झालं, दशक्रियाविधी संपन्न झाला. दशक्रियाविधीला काकस्पर्श महत्वाचा. त्या कावळ्याला एका डोळ्याने दिसत नाही, भला मोठा घोटाळा आहे तो. तो त्याची इज्जत गेली होती. सीतामय्या ज्या आहेत ना, त्या सीतामय्याच्या प्रभावाला कावळा बळी पडला होता आणि त्याच्या मनात किलमिश आलं होतं. म्हणून रामानं सांगितलं तू निश्चित होशील. चरण पकडले, इज्जत द्या मला. म्हणे जेव्हा माणसं मरतील ना तेव्हा तुझी इज्जत करतील. म्हणे कावळ्याची इज्जत केव्हा नाही. कावळा ओरडला आणि तुम्ही तुमच्या दिवसाला सुरुवात केली असं होतं. निश्चित आहे कावळा, पण तो तिथंच पुजला जातो बरं का. काकस्पर्श झाला, दशक्रियाविधी संपन्न झाला. मग अजून 3 दिवस कार्यक्रम चालला 13व्यापर्यंत. 13वा झाला, दर महिन्याला जेवघर महिने घातले ना, आणि आज फायनल जजमेंट आलं. मग सारे एकत्र आले, मग कीर्तन ठेवलं, मग महाप्रसाद ठेवला, वस्त्रदान, अन्नदान, जे असेल ते दानादी कर्म आज केली जातात. ही एकंदरीत आपल्या जीवनाची रीत आहे, पद्धत आहे, व्यवस्था आहे. परंतु याच्यातला आध्यात्मिक रस्त्याचा अर्थ शोधून घ्या. जो पहिला विधी झाला तो स्थूल देहाचा, जो दुसरा विधी झाला तो सूक्ष्म देहाचा झाला, जो तिसरा विधी झाला तो कारण देहाचा झाला, आणि आज जो होतोय तो महाकारण देहाचा. यानंतर या जीवात्म्याचा या भूलोकाशी असणारा कोणताही संबंध ग्राह्य धरला जाणार नाही. फक्त भाऊंची जेव्हा आठवण येईल ना, त्या आठवणीचा उमाळा जेव्हा येईल ना, तेव्हा कंठ दाटून येईल.
फक्त तुमची आठवणच पुढे आता पुढच्या असणाऱ्या पिढीला जागृती देणार. गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर, गेले दिगंबर, येऊन गेले, फक्त नाव आठवण शिल्लक राहील. फायनल जजमेंट आज. म्हणून आज श्राद्धविधी. आता इथे एक महत्वाची गोष्ट सांगतो. या श्राद्धविधीचा ज्या दिवशी आपण मरतो का त्याचा संबंध आहे. कळलं का? ज्या दिवशी आपण मरतो ना त्यावेळेस जर आपल्या मनामध्ये विषयांचं, अपेक्षांचं, इच्छेंचं, वासनांचं काहूर असेल तर आज श्राद्ध आहे. आणि जर आपण जेव्हा मरतो ना त्यावेळेस आपण भगवंताच्या नामस्मरणात देह त्यागला असेल तर आज पुण्यस्मरण. कळलं का नाही? ढोबळ मनानं आपण त्याला श्राद्ध म्हणतो, पण याचा संबंध मृत्यूच्या शेवटच्या घटिकेशी आहे. कारण भगवंताचं गीतेत वचन अंतकाळेच मामेव स्मरणिकता कलेवरम यतयाति स्मद्भाव याते नात्यस्रे संशया. शेवटच्या क्षणी त्याला जे आठवलं ना त्यावर त्याची गती अवलंबून. पण जर त्या जीवात्म्याला शेवटच्या क्षणी भगवंत नाम आठवलं नसेल तर मग मात्र त्याला आयुष्यभर जेवढं केलं ना त्याचा हिशोब देत देत पुढे जायचं. हिशोब आहे. आज फायनल अकाउंट क्लोज होणार आहे ना. आज भाऊंचा अकाउंट आज क्लोज होणार आहे. आपलं होणार की नाही? माणसाला मरण म्हणलं का खरंच मला कौतिकच वाटतो. नाही अरे किती नाही म्हटलं तरी क्लोज होणार आहे एक दिवस. बघा, महिने जेव्हा घातले ना आपण महिने, तेव्हा प्रत्येक महिन्याला तो जीवात्मा जो आहे ना तो एका ठिकाणी थांबवला गेला आणि त्याचा हिशोब लिहिला गेला. आणि त्याच्या हिशोबामध्ये त्यानं पाप किती केलं, त्यानं पुण्य किती केलं ते हिशोब तपासला गेला. आणि त्या तपासल्या गेल्यानंतर त्याचं पाप बघा, माणसं कायद्याच्या कचाट्यामध्ये कुठेतरी कायद्याचं उल्लंघन केलं का माणसं पायवाटा काढ पळवाटा काढतो. खरं का नाही? त्या दिवशी ना मी जामखेडून काल्याहून कीर्तनाहून आलो आप्पा, आणि दियाऱ्याच्या टोल नाक्यावर पोलीस थांबेल होते ऍक्टिव्ह. मी पाहिलं गाडीचं तर इन्शुरन्स नाही, आपली गाडी तर धरणार, आपल्याला दंड करणार. मी गाडी मागे काढली, इकडून शिग्याहून वांबुरी मार्गे आदळत आपटत गेलो. कायद्याचं उल्लंघन केलं तर दंडाची भीती आहे. पातके करिता पुढे होय पुसता काय
आता के करिता पुढे आहे कुसता काय उत्तर देता काय दंड भरावा लागतो. दंड कशाचा? आयुष्यभर कमवलेली बंडल आहे का? नाही. आले कोणाला कामा सांगा ती कवडी नेली नाही. दंड बंडल नाही नेता येत. पण काय बंडलबाज माणूस आहे. आयुष्य त्या बंडलच्या पाठीमागं. खरं का नाही? किती बंडलबाज आहे माणूस. सांगणारापासून ऐकणार सारी त्याच्यात एकाच घोंगड्या दिसाय. बंडल बंडल बंडल. खरं का नाही? बंडल. आयुष्य जे आहे ना ते आयुष्य आपण पण याच्यातलं काहीच काम येत नाही. मग कामा काय येतं? कमवलेलं पुण्य. मग ते पुण्य जे आहे ना ते पुण्याचा दंड त्या ठिकाणी भरायचा. अकाउंट क्लोज करायचं. पुढच्या महिन्यात जायचं. असं करत करत आज शेवट. आणि आज जर पुण्य कमी पडलं तर आजचा शेवटचा दिवस आहे. केलेला जो जीवात्मा आहे त्याच्यासाठी पुण्य पोहोचवता येतं. आणि पुण्य पोहोचवता येतं म्हणून या ठिकाणी ज्ञानार्जन आहे, अन्नदान आहे, वस्त्रदान आहे, काही का होईना कारण ते पुण्य तिथं पोहोचतं. कसं पोहोचतं त्याचं कारण आहे. केलेलं पुण्य तिथपर्यंत जातं. कसं जाईल? विज्ञानवादी विश्वास नाही ठेवत लोक. विज्ञानवादी लोक म्हणतात शक्य आहे का हे? असं कसं काय इथं कळत तिथं पोहोचतं? विज्ञानवाद्यांना हे कळत नाही. 3 लाख किलोमीटर असलेला चंद्र इथल्या बटनावर ते यान ऍडजस्ट झालं. वायरी होत्या का? कसं काय ऍडजस्ट झालं? म्हणजे यंत्रणा आहे. मग तशीच ही यंत्रणा आहे. मान्यच करावं लागेल आपल्याला. तर विज्ञानवादी असे कुठे असते का तसे कुठे असते का? मग हे कशाला चालू आहे? विज्ञान जे आहे ना विज्ञानाची अहो तुम्हाला सांगू का? विज्ञान आहे ना विज्ञान आणि अध्यात्म याच्यामध्ये खूप अंतर आहे. एवढं अध्यात्म डेव्हलप आहे. अध्यात्म याच्याही पेक्षा प्रगत आहे विज्ञानापेक्षा. तुम्हाला मोबाईल घ्यावा लागला व्हिडिओ कॉलवर कॉन्टॅक्ट करायला. अरे तो खंडोबाई जेजुरीचा तो त्या बाणाईशी बोलताना ना घंगाळ्यात पाहिजे. ती घंगाळ्यात तिला खंडोबा दिसायचा. अहो व्हिडिओ कॉल केव्हा आहे? काय कळणार ना मला. वरून माझे विज्ञानांच्या शेपडे. तुम्हाला यंत्राची गरज आहे. अध्यात्माला यंत्र लागत नाही. अध्यात्माला तंत्र आहे. कळलं का? आणि तंत्रानेच अध्यात्म साध्य होत. पण आपण आहे ना असं विज्ञानवादी लोक नाही या शेकडे असते का ती शेकडे असते का? पुष्पक विमान होतं कोणाकडं? रावणाकडं. त्या पुष्पक विमानाला धावपट्टी होती का? ते म्हणायचं चल लगेच खाली यायचं. ते चल मला इथे घेऊन चाल. लगेच उठायचं. एवढी टेक्नॉलॉजी अध्यात्माची पुढे. आणि तुम्हाला रनवे करावा लागतो. तुमचा रनवे पण पुढे घसरून पडून त्याचा तपास नाही. विज्ञान विज्ञान. अहो अज्ञान आहे विज्ञानामध्ये. परंतु परमार्थामध्ये मात्र सज्ञान माणूस होतो. आणि ते परमार्थ सिद्धी आपण पचवली पाहिजे. आज केलेलं पुण्य सर्व बाबाला पोहोचणार आणि बाबाचा अकाउंट क्लिअर होणार. आणि अकाउंट क्लिअर झाल्यानंतर तुका म्हणे होती तुझी माझी एकच होती त्यामध्ये जाऊन मिसळणार. अशी ही प्रक्रिया होण्यासाठी आजच्या विधीला अनन्यसाधारण महत्व आहे. आता आपण कीर्तनाला सुरुवात करू. मग इथपर्यंत काय चालू होत? तुम्हाला घरात बसायला आनंद आहे. परंतु त्याला लाईन आउट करायला प्लॉट व्यवस्थित साफ करायला टाइम लागतो. आता लाईन आउट करून आता मार्किंग करून आता फुटिंग आणते मग बिल्डिंग उभी करायची. बापरे मग अवघड आहे. हो आमच्याकडे श्राद्धाची कीर्तन 2:30 वाजेपर्यंत चालतात. हो 12च्या पुढे जाऊ नका महाराज. नियम का? लोक थांबत नाही. लोक असं मग ठेवलं कायला? सांगतो महत्वाचं. जीवनाचा अर्थ समजून घ्या. कीर्तनात खूप ऐकलं पाहिजे असंही नाही. कीर्तनातला एक शब्द जरी लक्षात राहिला तरी जीवन सफल होतं. शेवटच्या शनिदेवाचं नाव घ्या बस. एवढा संकल्प केला तरी कीर्तन फलरूप झालं. बाकी काय करायचं? नाहीतरी काय साधवायचंय आपल्याला? जाऊ दे. मिळालेलं आयुष्य जगून घ्यायचं आहे. आणि ते आयुष्य आप्पा मला खूप आग्रह केला म्हणून तो मुद्दा मी परत काल उपस्थित केला तोच घेतो. जे आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे ते भगवंताने
दिलेलं आहे. पूर्ण का अपूर्ण? बोला आता टपाटपा पुढं. पूर्ण आयुष्य का अपूर्ण आयुष्य तुम्हा आम्हाला? म्हणजे किती? फार कोणत्या बँकेत किती आहे, लाडक्या बहिणीची किती आले, फलाण्याची किती आहे, कोणाकडून किती घेणे, कोणाला द्यायची किती आहे, त्याचे किती कापायचे, किती द्यायचे, तेवढे वाचतील, सारा हिशोब आहे. पण आयुष्याचा हिशोब खूप अवघड आहे. प्रत्येकाचं आयुष्य 100 वर्षाचंच आहे. मीही 100 वर्ष जगणार आहे, तुम्ही पण 100 वर्ष. बांगर महाराज चिंता करू नका, 100च गाठ. पण 100 गाठतो का? म्हणा देवानं जे दिलं त्याच्यात जगून घ्या. असं असतं का? प्रत्येकाला 100च वर्षाचं आयुष्य आहे. काल आहे ना अक्षय तृतीयाला आमचे रवी महाराज आहे ना, त्यांना आपला एक साधक आहे ना, त्यांनी गाडी घेतली आणि गाडी घ्यायच्या वेळेस तो म्हणे कोणतरी आध्यात्मिक माणूस पाहिजे. याचा अर्थ जो गाडी घ्यायला चालला तो आध्यात्मिक नाही हे त्याला माहिती नाही. कळलं का? जाऊ द्या. मग रवी महाराजला फोन केला. मग महाराज खाऊ आणि गाडी घ्यायची या इथे शोरूमला गेले. मग तिथे गेले. आम्ही काय फक्त आम्हाला काय करायचं बाकी फक्त या तू महाराज गेले. तिथं सर्व सोपस्कार झाले. मग भली मोठी चावी बनवलेली होती. देताना ती चावी हातात दिली महाराज मध्ये आणि चावी देत असताना एक पुस्तक पण दिलं त्या गाडीचं. बरोबर आहे का? असतं पुस्तक. ते वाचलं कधी? वाचलं कधी? ते कशाला वाचायचं? मग काय करायचं नेमकं? त्या पुस्तकात सर्व गाडीचं सिस्टम दिलेलं आहे त्यांनी. या गाडीचं ऑइल कधी बदलायचं, या गाडीचे टायर किती घसले म्हणजे बदलायचे, या गाडीचं ब्रेक पॅड जे आहे त्याची लेव्हल किती पाहिजे, या गाडीत इंजिनचा आवाज कसा पाहिजे, या गाडीचा तुम्ही वेग किती ठेवणार, सर्वच्या सर्व यंत्रणा त्या गाडीतली त्या पुस्तकात लिहिलेली आहे. आणि शेवटी 6 ओळी देऊन ठेवलेल्या आहे. वरील प्रमाणे तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर नियमाचं पालन केलं तर ही गाडी तुम्हाला 15 वर्ष साथ देईल. सांगितलं का नाही? मग ही गाडी नाही का? ही देवाच्या शोरूम मधून चालू ना आपण. साऱ्याची गाडी सारखी रंगबेरंगी गाडी आहे. कधीची व्हाईट असली, कधीची निळी असली, कधीची काळी असली गाडी. धीरे गाडी हाक जरा, धीरे गाडी हाक रे, धीरे गाडी हाक जरा, धीरे गाडी हाक रे, धीरे गाडी हाक जरा, धीरे गाडी हाक रे, धीरे गाडी हाक जरा, धीरे गाडी हाक बघा, भगवंताने दिलेलं हे आयुष्य जे आहे ते सर्वांना सारखं आहे. जसं शोरूम मधल्या गाडीचा एक पासबुक, एक सर्व्हिस बुक आहे, त्या सर्व्हिस बुकीच्या नोंदीच्या आधारानं जर गाडी वापरली तर गाडी टिकते, तशी ही पण गाडी देवानं दिली. बरोबर आहे का? राजदूत गाड्या होत्या का नाही? का नाही आता? का नाही? का नाही? जावा येते का नाही आता? का नाही? गाड्या जुन्या नाही झाल्या, गाड्याच्या पार्ट भेटायचंही बंद नव्हतं झालं. परंतु या लोकांनी काय केलं, ती राजदूत गाडी बनवली ना, तिचा कार्बोरेटर जो आहे ना, तो कार्बोरेटर पेट्रोल साठी बनवला. त्याच्यात काय टाकलं आणि गाडी काय झाली? एक्सपायर झाली गाडी. मग तशी ही जी गाडी आहे, या गाडीमध्ये याचा कार्बोरेटर बनवला कशासाठी आणि त्याच्यात काय घातलं, मग एक्सपायर होईल का नाही? माहित कळलं ना आम्हाला. सर्वांना 100 वर्षाचं आयुष्य आहे. पण लोक असे ना, अचानक बातमी येते मोबाईलला, व्हॉट्सअपला गेले, भावपूर्ण श्रद्धांजली, अंतिम दिला जातो. मग श्रद्धांजली व्हायचा कार्यक्रम सुरू होतो. जित्या पण नाही, कुठे मेल्या पण न तुडी. हे काय होतं त्या श्रद्धांजलीचं? बघा, आपलं काहीतरी मी दाखवायसाठी मेल्या मरणाच्या ठिकाणी तरी राजकारण करून लागलो. आमच्याकडे श्रद्धांजली बंद करून टाकले. हे मग सांगू बस झालं तुझं.
बघा म्हणतो कसं माहिती का, अतिशय दुःखद अंतकरणाने सांगावं असं वाटतं, तिचे म्हणा तिथे पोटाचे कोणाचे झाले ना असं म्हणायला लागलं, डोक्यात माईक आला. काय देवाचा दोष आहे, काही झालं का देवाचा दोष, काही झालं का देवानच केलं, काही झालं का हे महिला मंडळ एखादा आकाली गेला ना, हे देवा तो आता कसा केला, देव काय करील त्याला. तुझा माणूस ट्रक खाली घुसला, देवांना सांगितलं ट्रक खाली घुस म्हणून, काय लोक बंप गेले व काय काही झालं का देवाला लगेच लगेच केलं जेल म्हणजे कारागृहात उभं करतात. तू दोषी आहे, देव दोषी आहे का? देव दोषी नाही, त्यानं सिस्टम मधून सर्वांना दिलं, तुम्हाला जगता आलं नाही, तुम्ही जगणार होते तुम्ही जगले नाही म्हणून देव दोषी ठरत नाही. हा हे जे यंत्र आहे ना हे 100 वर्षच टिकतं असा याचा सिद्धांत. मी खात्रीनं सांगतो मी तुम्हाला, जुनी माणसं जगली, आपण नाही जगत, जगू नाही शकत का नाही जगत म्हणा. हे आता कसं शक्य आहे, इतके दुबळे झाले माणसं लगेच स्वीकारून घेतात. अरे काय शक्य नाहीये, याचं कारण आहे, याचं कारण आहे, नीट विचार करा. हे शक्य का नाही याचं कारण आहे, या शरीराला टाकलेलं जे इंधन आहे ना ते इंधन प्रदूषित झालेलं आहे. कळलं का? जुन्या काळात फिल्टर होते का? भले आणून ठेवली एका वर एक बोकाटी तिथं बा, प्यायला पाणी लागेल ना, पण ते प्यायचं पाणी नळाचं आहे का? फिल्टर नाही, फिल्टर त्याशिवाय पाणीच पित नाही माणूस, प्याला तरी जाम होतो, 2-4 हजाराला खपतो. आपले पक्का भाऊ श्रीरामपूरला गेले, पाणी पिले 70 हजाराला खपली, ऍडमिट होऊन काल आले घरी. सांगतो मी काय, पूर्वीच्या काळात होतं का फिल्टर, आणि आज काय गरज आहे. नाशी कोणी केली, नासवलं कोणी पाणी, हा त्याचा परिणाम कशावर झाला. नैसर्गिक शेती पूर्वी रासायनिक विषारी औषध होती का? विषारी औषध होती का? पूर्ण निरोगी शेती होती, तर ते अन्न खाल्ल्यावर माणसं चांगली जगली. आता आता शहरात तुम्हाला कल्पना नाहीये, वांगे आवडता ना, हा जो शेतकऱ्यांनी पिकवले ना त्याच्या वांग्यावर आली कीड, तुम्हाला नाही माहिती, मी सांगतो नीट ऐका. कीड आली आणि ती कीड आली तर तो कृषी सेवा केंद्रात गेला, आमच्या वांग्याला कीड आली, त्यानं औषध दिलं हाय पॉवर विषारी आणि सांगितलं पंपाला 15 मिली टाका. ते पंप ते बांधावर आलं, ते म्हणाले 2 दिवसात आळी मिली पाहिजे, त्यानं 30 मिली प्रमाण केलं. किती? 30. औषध मारलं, पानानं शोषून घेतलं विष. विष कशात गेलं? वांग्यात. वांग मोठं झालं वांग पाटीत गेलं, पाटीतलं वांग तराजूत गेलं, तराजूतलं वांग तुमच्या पिशवीतलं वांग तुमच्या घरातल्या कढईतलं वांग शिजलेलं वांग प्लेटमध्ये, प्लेटमधलं वांग पोटात. विष कुठे गेलं? शरीराचा स्वभाव सांगतो, पचणारं विष डाएट होतं आणि बाकीचं जे पाचक अन्नाचे रसा आहेत ना त्या रसामध्ये, पाचक रसामध्ये विष मिसळतं, तुमच्या रक्तात विष मिसळलं. आणि बघा या किडन्या ज्या आहेत ना आपल्या किडन्या या रक्ताला फिरवत असतात प्रचंड वेगाने, म्हणून जिवंत आहे तुम्ही. हा या ज्या किडन्या आहेत ना या स्टॉप झाल्या का तुमचं खेळ आटपला, सुजले तुम्ही, फुगले, मेले. हा त्या फिरवत असताना ना सर्वात गुंतागुंतीचा रोड कुठे माहितीये का? गुंतागुंतीचा खूप घाट आहे तिथं, आणि त्या घाटाच्या वळणावर आहे ना ते विषाचे कण जाऊन लटकतात, थांबतात. बघा तुम्ही घाटाच्या वळणावर ना जिथून गाडी वळते ना त्या बाजूला अशी माती साचलेली असते. हा ती टायर जेव्हा फिरताना तेव्हा त्या माती जी आहे ना ती बाजूला होते, तिथं गंज साचतो तिचा. तशी ते विषाचे कण आहे ना तिथं जाऊन त्या पाईपलाईन मध्ये जाऊन कडेला थांबतात. दुसरा आला कण का त्याला जाऊन चिटकतो, तिसरा आला का चिटकतो, गेले. आणि लगेच म्हणायचं देवानं आयुष्यच तेवढं दिलं, चालता बोलता गेले. देवाचा दोष आहे का? यंत्रणेत बिघाड, देवाचा दोष नाही. यंत्रणेत बिघाड आपण केला. हा शरीराचे होणाऱ्या व्याधीचे आजार जे आहेत ना त्या आजाराने येणारा जो मृत्यू आहे ना तो देवाचा नाहीये. देवाचा मृत्यू हा नैसर्गिक आहे आणि आम्हाला नैसर्गिक मृत्यूचं आमंत्रण पाहिजे. मरायचं तर आहेच ना, मला मरायचंय, तुम्हाला नसं मरत नका मरू, पण मला मरायचं का हो? प्रत्येकाला वाटतं मी मरूच नाही, सारं जग मेलं तुम्ही जेष्ठ जिवंत राहिले, जगशाल काय? एवढ्या जगण्याचा अट्टाहास करता हो. नैसर्गिक मृत्यू आणि नैसर्गिक मृत्यू हा शरीराच्या होणाऱ्या व्याधी ज्या आहेत ना त्या व्याधीशी निगडीत नाहीये.
नैसर्गिक ही नॅचरल अवस्था मृत्यूची जी आहे ना ती वेगळी आहे. आणि तसा मृत्यू जो आहे ना तसा मृत्यू आपल्याला यावा असं वाटत असेल, पूर्ण प्रक्रियेचं जीवन जे आहे ते संतांनी सांगितलं त्या भूमिकेतनं जगा. पुढचा महत्वाचा विषय आहे, याच्यामध्ये बिघाड होऊन येणारे जे मृत्यू आहेत ना ते देवाच्या आज्ञेचे नाही. जुन्या काळामध्ये कार्ड छापली जायची, कळवण्यास अत्यंत वाईट वाटते की आमचे वडील, त्यांचं नाव, गाव आणि त्यांना दिनांक, या वारी इतक्या वाजता काय झाली होती का. आता देवाची आज्ञा घ्यायची असेल तर आम्हाला या प्रक्रियेतनं जावं लागेल. देहाच्या आज्ञेचा मृत्यू आम्हाला नकोय, देवाच्या आज्ञेचा मृत्यू हवाय. आणि देवाच्या आज्ञेचा मृत्यू देहाच्या आज्ञेमध्ये तफावत टाकून गेलाय. आणि म्हणून हे जे शरीर आहे ना, या शरीराला टिकवा, आजार होऊ देऊ नका, म्हणजे हे शरीर 100 पर्यंत जाईल. नंबर 2, अपघात झाला नाही पाहिजे आपला. अपघाताने होणारे मृत्यू जे आहेत ना ते सुद्धा देवाचे नाही आहेत. देहाज्ञेचे मृत्यू आहे. तुमचं शरीर घायाळ झालं अपघाताने, ते आत्मचैतन्य जे आहे ना त्याला थांबवायला कुचकामी ठरलं शरीर हे साधन, म्हणून आत्मा निघून गेला, तो कोणातच अटकत नाही, संपला विषय तुमचा. नंबर 3, एखादा आत्महत्या करतो, आत्महत्या करणं पाप आहे, पण तरी त्यानं केली म्हणून तो मृत्यू पावला, म्हणजे तो देवाच्या आज्ञेनं मेलेला नाही. एखाद्याचं मर्डर होतं, तो सुद्धा मृत्यूच आहे, परंतु तो सुद्धा देवाच्या आज्ञेचा नाही आहे. आणि एखादा सीमेवर लढणारा जवान आहे, तो दारातीर्थी पडतो, पण इतरांच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावतो, म्हणून त्याचा जो मृत्यू आहे तो वीरमरण ठरतो. त्याच्या मृत्यू, तो गळ्यात माळकरी नसला तरी तो मोक्षाला पात्र आहे. कळलं का. कोण, सीमेवरला जवान, बाकी नाही. तुम्ही नाही, तुम्ही कशला आलं मोक्ष, गळ्यात माळ नाही ते म्हणते चाल निघली इकडे, गळ्यात माळ असावी. बघा, मृत्यूचा हा सदर आहे. आम्हाला देहाच्या आज्ञेचे मृत्यू नको, आम्हाला देवाच्या आज्ञेचे मृत्यू. देवाच्या आज्ञेचा मृत्यूचं रहस्य सांगतो. वयाच्या 82 नंतर येणारा जो मृत्यू आहे तो देवाच्या आज्ञेचा आहे. किती, कमीत कमी किती टिकले पाहिजे तुम्ही, नाही गळ्यात माळी असल्या तरी चालते, तिथपर्यंत जा. तुम्ही म्हणजे 82चा काय संदर्भ आहे. पौर्णिमेचे सहस्रचंद्र जे आहे ना ते डोळ्यानं पाहावं, ते पाहून मरावं, पूर्ण मरण तुम्हाला मिळेल. अलग लक्ष. म्हणून देवाचे मृत्यूचे मरणाचे सदर हे आहे. मला सांगा, या भूलोकामध्ये आपल्याला भरोसा नाही का, कारण आपलं शरीर तेवढं सक्षम नाही. का सक्षम नाही, कारण आपण शरीराची कोणतीही उपाययोजना शरीराकडे आपण लक्ष देऊन केली नाही. माणसं सर्व जगण्याकरता करतात, परंतु जगण्यासाठी जे विशेष करायला पाहिजे त्याकडे लक्ष नाहीये. मला सांग, तुम्हाला कोण सांगितलं पैसे कमवले म्हणजे तुम्हाला जगता येईल. ज्यांच्याकडे पैसे नाही ते काय मेले का. आपण डायव्हर्ट झालो हो. जीवनाचा अर्थच आम्हाला समजे ना, नेमकं कशासाठी आपण आहोत, काय केलं पाहिजे. जाग व्हा. तुम्ही तुमचा आहार संतुलित करा. जगायचंय ना तुम्हाला, नाही. आहार संतुलित करा, नंबर 1. नंबर 2, दर 6 महिन्याला या शरीराचं चेकअप करा, कारण तुम्ही तुमच्या परिवारासाठी अतिशय मौल्यवान आहे. जग काय तुम्ही गेल्यानंतर तेल मीठ आणून देणार तुमच्या घरी, 4 दिवस रडतील फक्त. अलग लक्षात. याचं चेकअप करा. याच्यात काही बिघाड असेल तर तुम्ही वाचू शकता. नगरलाच आमचे एक डॉक्टर आहे, मी असं कायम बोलायचो, त्यांनी सहज चेकअप केलं, माणूस त्यांचा फॉल्ट निघाला, वाचले माणूस. सावध झालं तर माणूस जगू शकतो हो. याचं चेकअप करा. विषारी जे असेल ना ते टाळण्याचा प्रयत्न करा. संतुलित आहार घ्या, जास्त जेवू नका. संतांनी सांगितलंय, लेले पताकाय निद्रेते निजावे, भोजन करावे परिमित. अहो तुम्हाला म्हणून सांगतो, संत महात्मे म्हणतात, युक्त आहार विहार नियम इंद्रियासी सार. योग्य आहार घ्या, योग्य विहार करा, शरीराला वळण लावा, तुम्ही उत्तम आयुष्य जगू शकाल. पण हे सर्व करत असताना तुमचं मन जे आहे ना ते मन, आता इथं कीर्तनाला जरी बसले ना तरी टेन्शन मध्ये, अभंगाचं पहिलं चरण नाही, कधी आवरायचा. तुमचं टेन्शन मी समजू शकतो, पण जेव्हा मी जाईल ना तिथं तेव्हा मला भगवंत म्हणणार आहे, तुला निरोप द्यायला मी पाठवलं, तू काय केलं. कळलं का. म्हणून मी तो निरोप तुमच्यापर्यंत देतोय की हे जे आयुष्य आहे त्याच्यात आज जी आपली मनाची मनस्थिती जी आहे ना ती डायव्हर्ट झाली आहे. हिला सुसूत्र पद्धतीनं जर एका ठिकाणी आणायचं असेल तर संत सोडून या जगात कोणीच नाही. संत विचाराने जेव्हा तुम्ही चला तेव्हाच मनाला तुम्ही स्थिर करा. संताची संगती मनोमार्गगती अकळावा श्रीपती येणे पंथे. आणि म्हणून असं जे मन आहे ते मन एकाग्र करून आपण आपलं सत्य जे आहे ते समजून घेतलं पाहिजे. जीवन वास्तवात जे दिसतं ते सर्व स्वप्नवत आहे, आणि असं जे जीवन आहे ना या जीवनामध्ये फक्त अंतिम सत्य भगवंत आहे. आणि म्हणून हे जे मिळालेलं आहे ना हे परत परत मिळणार नाही, हे सहज उपलब्ध नाही, अतिशय दुर्लभ आहे. अनंत जन्माचे फेरे घालून तुम्हाला आम्हाला मनुष्य देह मिळालेला आहे.
आणि या मनुष्य देहामध्ये मन आणि बुद्धीच्या अधिकारानं, संतांच्या आशीर्वादानं, सद्गुरु कृपा प्रसादानं जर आपलं जीवन सफल झालं तरच आपल्याला जीवनात आपल्या अर्थाने आपण परमार्थ तो साधू शकता. आणि म्हणून आपण परमार्थ साधावा याकरिता आपल्याला या देहाच्या मोलानं आपल्याला कळालं पाहिजे की आम्हाला आता साधता आलंय, आम्हाला आता साधू शकेल, अन्यथा नंतर आम्हाला ही वेळ आमच्यावर येणार नाही, परत आपल्याला हा देह मिळणार नाही. कारण अनमोल असणारा जो देह आहे तो देह परत परत साधता येत नाही. एकदा मिळाल्यानंतर तो परत 184चा फेरा घेऊन किती जन्मानं मिळेल? 1 2 गणित नाही का जी दातारा? किती जन्मांती, किती जन्मांती, किती जन्मांती? बहुत जन्मांती, बहुत जन्मांती, बहुत जन्मांती, बहुत जन्मांती. जोडी लागली से हाती, जोडी लागली से हाती. बहुत जन्मांती, बहुत जन्मांती, बहुत जन्मांती, बहुत जन्मांती. जोडी लागली से हाती, जोडी लागली से हाती. बहुत जन्मांती जोडी लागली हाती. अनंत जन्मानंतर, अनंत जन्माचा अंत झाल्यानंतर आपल्याला हा मनुष्य देह लाभलाय. 3,500 शरीर आहे, मन आणि बुद्धी प्रत्येकाला आहे, विचार करण्याची प्रगल्भता प्रत्येकाच्या हातात आहे. म्हणून जन्माचं खऱ्या अर्थानं चीज करावं. जे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं मन, तुमचं आयुष्य घालतायत ना ते तुमचं नाहीये. तुम्ही किती म्हणा, सांगणाऱ्यापासून ऐकणारे सार आपलं आहे काही सर्व सोडूनच आपल्याला निघायचं आहे. जे आपण निर्माण केलेलं साम्राज्य आहे ते त्यागूनच पुढे जायचं. याचा अर्थ आपल्या जीवनाचा अर्थच वेगळा आहे. म्हणून आपल्याला मिळालेलं जे शरीर आहे ना त्या शरीरानं तुम्हा आम्हाला संतांपर्यंत, तुम्हा आम्हाला भगवंतापर्यंत, तुम्हा आम्हाला नामापर्यंत जाता येईल बाबांनो. म्हणून बहुत जन्मा अंती जोडी लागली हाती. ही जी जोड आपल्याला मिळालेली आहे ना या जोडीचा योग्य उपयोग करून घ्या. कारण मनुष्यच असा एकमेव प्राणी आहे, मनुष्यच असं एक सिस्टम आहे. काही इतर ठिकाणी, इतर युनियाच्या ठाई आना हा विचारायचे नाही. पशुगाय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोगिती. भोग भोगिती उत्तम मध्यम कोण? पशु पक्षी. पण एवढंच जे काय आणि यानच याच देही घडे देवाचे
पुतळा आहे का या पुतळ्यानं आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं, आपल्या जीवनाला समजून घ्यावं. मरण तर ठरलेलं आहे, परंतु मरणाच्या अगोदर मात्र श्रीमंती कमवून घ्या. कशाची? मरणाची श्रीमंती. मरणाची श्रीमंती माहिती आहे तुम्हाला? नाही. जेव्हा तुम्ही मरताल ना, मरणार आहे ना पण, मरताल ना, तेव्हा तुम्हाला आंघोळच्या जागेवर घातली ना तिथं शेवटचा आणि पहिला माणूस स्मशानात रस्त्यानं जेवढी गर्दी ना तेवढी तुमची श्रीमंती. काय घेऊन बसले या श्रीमंतीला? पैसा आणखीला किती असले तरी काय, श्रीमंती त्याला म्हणतात. आणि अशी श्रीमंती आहे ना पैशानं मिळत नाही. पैसे असले म्हणून ती श्रीमंती मिळेल असंही नाही. साधू संतांकडे कोणते पैसे होते हो? जगद्गुरु तुकोबरायाकडे काय होतो तरी आज ते एवढे श्रीमंत झाले. भगवान ज्ञानदेवांकडे काय होतं तरी श्रीमंत झाले. आणि आम्ही मात्र नको तो आटापिटा करीत आयुष्य वाया घालवत आहोत. मला असं म्हणायचं नाही घरदार सोडा म्हणून किंवा सोडूनच द्या लगेच म्हणून. सोडायचा विषय नाही. आसक्ती कमी करा आणि आपल्याला मूळ ज्या ठिकाणी जायचंय ना त्या गोष्टीचा काय विचार करा की आपण देवाचे, देव आपला आहे, तेच नातं आपल्याला दृढ करायचंय. आणि ते नातं दृढ झालं म्हणजे जीवन सफल झालं. आणि हे जीवन सफल करण्याकरिता तुम्ही तुमचं जे जीवन आहे ना त्या जीवनाला योग्य दिशा द्या. आणि ती दिशा देत असताना जीवनाचा अर्थ समजून घ्या. कारण मनुष्य देवाचा ठाव धरा पांडुरंगी भाव. इथे ठाव लागू शकतो. पांडुरंगाच्या ठिकाणी, देवाच्या ठिकाणी भाव जर ठेवला तर तुम्हाला निश्चित तो ठाव सापडेल. का तो ठाव जो आहे ना, जन्म आणि मरणाची जी प्रक्रिया आहे ना ती प्रक्रिया थांबवण्याचं जे सूत्र आहे. मला तुम्हाला असं विचारायचंय, तुम्हाला परत इथं यायचंय का? मृत्यूला का मेल्यावर? भाऊ दादा ताईबाई सांगाव, तुम्हाला परत यायचंय इथं? कोणाला यायचंय? बोटवर करा. काय साऱ्याला यायचंय? त्यांना असं वाटतं मग परत येऊ. येशाल पण हे मॉडेल नाही. ढेकणं, डुकर, मांजर, कुत्रे हे जीव हे नाही. आणि हे असं जे मिळालं नाही हे नाहीच. तुम्ही ज्या घरात आले ना त्या सुद्धा नाहीच. तुम्ही म्हणता आमच्या नावकरी आले. हे नावकरी फावकरी सारं खोटं आहे. असं काहीच नसतं. कसले आले नावकरी फावकरी? गेला तो गेला, तो परत त्याला हे मॉडेल नाही ना या ठिकाणचं नाहीये. परंतु जेवढे जीवजंतू आहे, जेवढे सजीवता ज्याच्यात आहे तेवढे जन्म तुम्हाला घ्यावे लागतील. आणि लक्ष 84चा फेरा येतो. म्हणून मी तर देवाला सांगितलं आपल्याला काय परत यायचं नाही. आपल्याला जन्म मृत्यूचं हे गाठगाडगेट चुकवायचं, हे थांबवायचं आहे. कारण परत मला देव मिळणार नाही. याच देहानं आम्हाला हे सर्व आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढंच एकमेव साधता येतं. म्हणून मनुष्य देवाचा ठाव धरा पांडुरंगी भाव. कारण खूप फिरून आलो, बहुजाला फेरा खूप फिरलो आपण. मात्र आता इथे मात्र आपण विचार करायचा, सारासार विचार नाम धरा कंठी विठोबाचे. भगवंताचं नामस्मरण करायचं, भगवंताचं होऊन जायचं. आणि ते होण्याकरिता मन मात्र एकाग्र व्हावं. आणि मनाला कोणीतरी तुम्ही तांग्याच्या शर्यती बघितल्या का? गाड्या बघितल्या ना? नवनदबा आहे आमची तांग्यावाले. त्यांची घोडा बैलाची त्यांचं तांग आहे. बघा, तुमच्याकडे घोडा आहे, तुमच्याकडे बैल आहे, तुमच्याकडे तांगा आहे, तरी तुम्ही जिंकाल याची खात्री तुम्हाला आहे का? का नाही? कारण त्यांना हाकणारा जो आहे ना हाक्या तो पक्का लागतो. हाक्या पक्का असला तर स्पर्धा जिंकतात. बरोबर आहे का नाही? अगदी तसं तुमचं आमचं जीवन मानवाचं आहे, सर्व आहे. पण आपल्या जीवनाला त्या दिशेला घेऊन जाणारा हाक्या भेटला तुम्हाला. हाक्या ज्याला हाक्या भेटला ना त्याचं जीवनाचं कल्याण झालं. संत सद्गुरू रूपी हाक्या ज्याच्या जीवनात आला ना त्याचा गाडा तिथपर्यंत जाऊन पोहोचला. त्यानंच ती शर्यत जिंकलेली आहे. संत सद्गुरू भेटावे असा हाक्या आपल्याला भेटावा की ज्या अन्वये आपल्या जीवनाचा अर्थ आपल्याला शोधता यावा. बहु झाला फेरा म्हणून सापडलेला जो थारा आहे ना या थाऱ्यानंच आम्हाला भगवंताच्या मूळ अस्तित्वाशी एकरूप होता येतं. आणि जेव्हा आपण एकरूप होऊ जाऊ तेव्हा जीवनाची इति कर्तव्यता जी आहे ना ती सार्थ ठरेल. आणि ती सार्थ ठरण्याकरिताच प्रयत्न करा. बाकी सर्व गोष्टी होत राहत्या. ज्ञानोबाचा संदेश आहे, एका वाक्यात सांगतो, प्रपंच शरीराने करा आणि परमार्थ मनाने करा. एवढंच ज्ञानोबाचं ज्ञानेश्वरीचं सार आहे. काय? प्रपंच शरीराने करा आणि परमार्थ. आमचं उलट आहे. आमचा परमार्थ शरीरानं चालू आहे आणि प्रपंच मनानं चालू आहे. तुम्ही म्हणता शरीराने. मग देवपूजेला किती वेळ लागतो? 2-2 तास घालतात.
शरीरानं अरे मनानं करायचं नाही, शरीरानं कोणी सांगितलं तुला? शरीराने जे करायचं ते कर, मनाने जे सांगितलं ते कर. आणि मन जे आहे ना ते मन अखंड भगवंताशी तुझं एकरूप राहू दे. आणि या भूमिकेत जर केलं ना तर शेवटचा क्षण माहिती तर कोणालाच नाही. जगू पूर्ण शाश्वती नाही, कारण खूप काहीतरी कालवा करून घेतली आपण प्रत्येकानं. करून घेतली की नाही? शुद्ध जीवन नाही राहिलं, शुद्ध आहार पण आपला नाही, शुद्ध वातावरण नाही, शुद्ध चैतन्य प्रभा जी आपल्यापाशी आहे ना ती सुद्धा आपण ठेवली नाही. आणि म्हणून कधी मृत्यू आपल्याला येईल आपल्याला कबीरगिरी सांगता येत नाही. म्हणून सदैव भगवंताच्या स्मरणीत राहायचं आणि जीवनाचं कल्याण करायचं. कारण जे आपल्याला शेवटच्या क्षणी ईश्वराचं नाव घेऊन या देहाला त्यागायचं आहे ना, ती युक्ती ज्याला जमली ना ते दुर्लभ आहे अभंगाच्या शेवटच्या. तुका म्हणे जाणे, तुका म्हणे जाणे, तुका म्हणे जाणे, ज्ञानेश्वर
संतांच्या चरणाशी एकरूप होऊन आपल्या जीवनाचं सार्थक साधतात आणि त्या दुर्लभामध्ये आपण यावं याकरिता संत सद्गुरूंची भेट घ्या. योग्य संत सद्गुरू जीवनात आले तर निश्चित आपल्या जीवनाला मार्ग मिळेल. निवळ ज्ञानानं मोठं होऊ नका, अनुभवानं मोठं व्हा. अनुभवाचं ज्ञान संतांजवळ आहे आणि संत हे आपल्या अवतीभोवतीच फिरत राहता. फक्त शोधा म्हणजे तुम्हाला नक्की सापडतील. आज वैकुंठ सुख निवासी बाळासाहेबजी तात्याबा देवकाते भाऊ यांच्या श्राद्धविधीच्या पुण्यस्मरणाच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण सर्वच जण एकत्र आलेलो आहात. निश्चितच या कुटुंबाचे आधारवड ते होते ज्यांच्याबरोबर संसार केला गंगा भागीरथी मऊबाई बाळासाहेब देवकाते, तसेच त्यांचे सुपुत्र बाळासाहेब बबनराव बाळासाहेब देवकाते, सौभाग्यवती लीलाताई दादाराम शेळके, सौभाग्यवती लहानाबाई बाळासाहेब महानवर आणि ज्यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी जोडलं गेलेलं आहे आमचे शेळके भाऊ. आणि खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचा अर्थ शोधत असताना भगवंताशी एकरूप होत असताना आपण इति कर्तव्यता जी आहे नरदेहाची ती टिकून ठेवावी, जीवनाचं सार्थक साधावं. एवढं मात्र अंतिम सत्य जीवनात साध्य करा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. काय हाडकं काडकं खाऊन काय भेटत नाही, काय उगार निघत. जीवनाचे व्यर्थ शीन जी आहे ना तो घेऊ नका, कारण जीवनच अनमोल आहे. जीवनात संत सद्गुरूच हेच दुर्मिळ आहे आणि हे तुम्ही आम्ही प्राप्त करावं एवढा मात्र या श्राद्धविधीच्या कीर्तनाच्या निमित्तानं सांगण्याचा प्रपंच मजवर आला. जो तेवढा जेवढा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा संतांचा कयास होता, आशीर्वाद होता, तेवढा पोहोचवला. पण तुम्ही मात्र सर्वांनी या जीवनाचं सार्थक जे आहे ते सार्थक साधवून घ्या. गोड असणारं या ठिकाणचं नियोजन आमची सर्वच गुणीजन महाराज मंडळी अगदी कुठेच न्यूनता म्हणून काही ठेवलीच नाही. आणि आमचे रेकॉर्डिंग नामदेव भाऊंनी पण युट्यूबवर हे सर्व कीर्तन ओढून घेतलं. आता ते लोकांना सांगतील, लोक ऐकतील आणि लोक धरून जातील. असं होतं काय होत काय नाही. लोकांना दिसतंय हल्ली काय झालं माहिती का, तुमचा हेतू योग्य आहे, तुम्ही त्या प्रवाहात नाही. पण आमच्यासारखे ना प्रसिद्धीच्या मागे खूप धावतोय आम्ही. इतके काही विचारच नका. एवढं रील काढायची आणि लोकांकडे सोडायची आणि लोकांनी ती पाहायची हाच बाबा नाही. अरे अक्कल आहे का त्याला? त्याचा जीवनाचा उद्धार झाला का? रील काढावी पण कशी काढावी बघा. रील आहे ना देवानं काढावी, संतांनी त्याला लाईक करावं. बस जीवन सफल हे जीवन जगा. बाकी काही जीवनात तथ्य नाही. तुम्ही मेल्यानंतर कोणाचंही आटपून राहणार नाही. म्हणून तुम्ही तुमच्या जन्मवृत्तीचं हे राट गाडगाय ना ते आटकून ठेवू नका, ते पूर्ण सोडवा. एवढंच जाता जाता सांगतो या ठिकाणी थांबतो. कळावे मंडळी जिव्हाळा असावा. विठ्ठल जय जय जय